घडे संचिता वाचुनी करावे ते मनी समाधान मनमुनी मनी मानुनये खेदू म्हणावा गोविंदो वेळोवेळा आणि कारुसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचुनिया म्हणावनी मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंदो वेळोवेळा तुका म्हणे भार घातले आवरी तुका म्हणे भार घातले आवरी होईल कैवारे नारायण म्हणावने मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंदो वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल काय माझी वाणी मानेल संतांसी रंगवू चित्तासे अपुरिया योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्
कर्पूर गौरं करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजोधिकामोदिवक्त्रम् खलानीशवादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति संपाद्य ज्ञानैच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं आत्मरूप गणेश स्मरण सकल विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनीयता सोबतो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान म्हणूनी मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंदो वेळोवेळा प्रस्तुत श्री करता घेतलेला हा संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. या अभंगातून तुकोबाराय दुःखाने अत्यंत होरपळत असणाऱ्या परमार्थ कथकांना आपल्या दुःखाचं कारण समजावून सांगून परमार्थ पथावर अढळ राहायला सांगतात. असा अतिशय महत्वाचा हा अभंग आहे. आज आपल्या या कार्यक्रमामध्ये विशेष कार्यक्रम अगोदर थोडासा संपन्न झाला. परमपूज्य गाथामूर्ती हरिभक्तपरायण चंद्रशेखर महाराज ट्रस्ट यांच्या वतीने वारकरी भूषण पुरस्कार श्री हरिभक्तपरायण आमचे अर्जुन महाराज जाधव यांना प्रदान करण्यात आला. जगद्गुरु तुकोबारांनी म्हटलेलं आहे वैष्णवांचा सन्मान अवश्य व्हायला पाहिजे. वैष्णव मुनिजन विप्रांचा सन्मान करावा. तुकोबारांनी स्पष्ट म्हटलेलं आहे पहिलं वैष्णवांचा सन्मान करावा. त्यांनी आपल्या जीवनामध्ये वारकरी संप्रदायाचं व्रत घेऊन वारकरी संप्रदायाची वारीची जोपासना ही निष्ठेने केली आणि तुकोबारायांचं संतांचं जीवन हे आपल्या जीवनाशी उतरवून आपल्या जीवनाची वाटचाल या भक्तीने या साधनेने केली. त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. ही अतिशय महत्वाची चांगली गोष्ट आपण घडवलेली आहे. आणि त्याचप्रमाणे समाजभूषण पुरस्कार श्रीयुत दिनकरराव कांबळे यांना प्रदान करण्यात आला. हे अतिशय महत्वाचं आहे. भगवंताची प्राप्ती करून घेण्याकरता हा एक अतिशय महत्वाचा उपाय सांगितलेला आहे. तुका म्हणे भार थोडा तरी परोपकार तुझ व्हावा आहे देव. तरी हा सगळं उपाय परोपकाराचं कार्य जीवनात करणं जीवदान देण्याचं कार्य करणं हे अतिशय महत्वाचं आहे. जो स्वतः करता जगतो त्याच्या जगण्याला महत्व नाही. जो दुसऱ्या करता जगतो त्याचं जगणं महत्वाचं. स्वतः करता कोण जगत नाही. स्वतः करता जगणारे फार आहेत परंतु दुसऱ्या करता जगणारे फार थोडे आहेत. आत्मार्थम जीव लोकेस्मिन् कोण जीवति मानवा परम परोपकारार्थम यो जीवति सजीवति. स्वतः करता कोण जगत नाही. जो दुसऱ्या करता जगतो त्याच जगणं खरं आहे.
स्वतः करता जो जगणारा तो न जगलेला आहे बरा, मग जो दुसऱ्या करता जगत असेल तोच जगावा. विठ्ठला परोपकारार्थम जो जीवती सजीवती. ज्या परोपकारा करता जगतो तोच खरा जगतो, त्याच्या जगण्याला महत्व आहे. आणि अशांचा सन्मान होणं, समाज भूषण म्हणून पुरस्कार प्रदान करणं हे अतिशय महत्वाचा हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. आता त्या दृष्टीने आपण आपल्या जीवनात काय केलं म्हणजे काय होऊ शकतं, तेव्हा जीवनात नेमकं काय करावं हे समजावं या उद्देशानेच मी हा मंगळ सेवेला घेतला. भोगतो न घडे संचिता वाचुनी, करावे ते मनी समाधान. म्हणून मनी मानू नये खेदू, म्हणावा गोविंद विराम. मनुष्य जीवन हे एक प्रवाही जीवन आहे, गतिमान जीवन आहे. ज्याप्रमाणे एखादी गंगा समुद्राला जाऊन मिळते, पण तिचा उगम डोंगरातून पर्वतातून झालेला उगम ती आपलं मार्गक्रमण करत असते, जात असते. ती समुद्राला जाऊन मिळते. तसं मनुष्य जीवन ही जीवन गंगा जन्मरूपी पर्वतातून उगम पावते आणि हिचा शेवट आहे मृत्यूरूपी समुद्राला जाऊन मिळण्यात. तोपर्यंत आपली जीवन गंगा ही प्रवाहित असते. आता मला एक मार्मिक सांगायचे, प्रत्येक गंगा जी वाहत असते त्या गंगेला 2 तट असतात. 2 तटातून ती गंगा वाहते. तसे आपल्या जीवन सरितेलाही 2 तट आहे. आपल्या जीवन गंगेला 2 तट आहे. कोणते 2 तट म्हणाल तर एक सुखाचा तट आणि दुसरा दुःखाचा तट. या दोन्हीतून आपलं जीवन प्रवाहित आहे. सुख दुःख मिश्रित असं आपलं जीवन प्रवाहित आहे. नेहमी मनुष्याला सुखही मिळत नाही, नेहमी दुःखही मिळत नाही. सुखस्यानंतरम दुःखम, दुःखस्यानंतरम सुखम, न नित्यम लभते दुःखम, न नित्यम लभते सुखम. नेहमी सुखही नाही, नेहमी दुःखही नाही. कधी आपल्या जीवनात आनंदच आनंद असतो, बँड बाजा वाजतो, तर परत कधी बोंबल बाजा वाजतो. कधी आपल्या जीवनात असेच दिवस उजाडतात की आता काय काय खावं, हे खावं का ते खावं का ते खावं का ते. तर कधी असे दिवस आपल्या जीवनात उजाडतात की आता काय खावं, कधी काय काय खावं तर कधी काय खावं. असे जीवनात आपल्या दिवस उजाडतात. तर सुख दुःख मिश्रित असं म्हणजे आपलं जीवन व्यतीत होत आहे. मला यातला महत्वाचा पुढचा भाग सांगायचा आहे. या दोन्ही पैकी आपल्याला सुखाची जशी अपेक्षा असते तशी दुःखाची आपल्याला अपेक्षा असते का? आपल्या जीवनात आपल्याला सुख यावं असं वाटतं, तसं दुःख यावं असं कोणाला कधी वाटतंय का? मुळव्याध व्हावा कधी वाटतो का? आपला धंदा दिवाळीने भाव कधी वाटतं का? आपल्या द्राक्षाच्या बागेवर नेमका दाराचा पाऊस पडावा असं कधी वाटतं का? आपल्या देखत आपला मुलगा मरावा कधी वाटतं का? म्हणजे कोणतंच दुःख आपल्याला कधीच अपेक्षित नाही. तेव्हा दुःख येऊच नाही असं आपल्याला वाटतं आणि सुख मिळावं असं वाटतं. परंतु दुर्दैवाचा असा प्रकार आहे, आपण ज्याची इच्छा करतो ते सुख आपल्याला मिळत नाही आणि जे दुःख नको आहे ते मात्र आल्याशिवाय मिळत नाही. असं आपलं जीवन एक रणसंग्राम आहे. रणसंग्राम ज्याची अपेक्षा करतो ते मिळत नाही आणि जे नको आहे ते मिळाल्याशिवाय राहत नाही. मनुष्य जीवनात आपल्याला असं वाटतं चांगली माणसं भेटावी, त्यांच्या समागमात काल जावा असं वाटतं, पण ते चांगली माणसं भेटत नाही.
आणि नको ते सोंग सकाळीच तोंड टाकल्याशिवाय राहत. ज्याचं तोंड कधीच पाहून येतो सकाळी तू ठेवल्याला म्हणतो. आपल्या जीवनात ही उभयविध जी परिस्थिती आहे, मला यातला महत्वाचा भाग सांगायचा आहे की सुखाची जशी आपल्याला अपेक्षा असते तशी दुःखाची आपल्याला अपेक्षा नसते. पण आपल्या अपेक्षेप्रमाणे घडत नाही, हवं ते सुख मिळत नाही, नको ते दुःख आल्याशिवाय राहत नाही. सुखाचे दिवस बघा भरकन आपल्या जीवनाने मोजतात, सुखाचे दिवस आपण कधी मोजत नाही. नानोबा म्हणतात अमृताची सात वाकडी लागो का अनुघडी, सुखाची या दिवस कोणी गणित होतो का? सुखाचे कोट्यावधी दिवस कोणी मोजतो का? सुखाचे दिवस कोणी मोजत नाही. पण दुःखाचा क्षणही मनुष्य मोजल्याशिवाय राहत क्षणही. जीवनात बघा झोपायला रात्र पुरत नाही, पण व्यथा जर काही शरीरात असेल तर रात्र जाता जाते. किती वाजले? 10:30. आताशी 10:30 कधी रात्र जायची. पुन्हा थोडं वाजलं किती वाजले म्हणजे 12:30. आताशी 12:30 रात्र त्याला वैराची वाटते. दुःखाचा क्षणही आपल्याला कितीतरी काळ घेतोय असं वाटतं. जसं त्या गोपींनी म्हटलेलं आहे, नयन गुंतले श्रीमुख पाहता न साहे लवता आड पाते. त्यांना पापण्या झाकलेल्या सहन होत नव्हत्या गोपींना. त्यावेळेला भगवान रानात गाई घेऊन जायचे, त्यावेळेला त्यांना गोपींना दर्शन घडायचं भूमिका. दिवसभर दर्शन घडायचं नाही, संध्याकाळी भगवान गाय घेऊन येत असताना ते मनमोहन स्वरूप पाहत असताना त्या पापण्या लावायच्या. त्या गोपी काय म्हणायच्या, ब्रह्मदेवाने हे शरीर निर्माण केलं फार चांगलं केलं, पण पापण्या निर्माण केलं हे फार वाईट. त्या म्हणायच्या पापण्या निर्माण करणारा ब्रह्मदेव जगबुद्धीचा आहे की ते भगवंताचं मनोहर स्वरूप पाहत असताना त्या पापण्या लावतात, पण तेवढा काळ आम्हाला भगवंताचं दर्शन घडत नाही. तो काळ त्यांना अतिशय दुःखाचा वाटत होता. त्या म्हणायचा हा एक क्षण म्हणजे युगासारखा वाटतो. तो गीतामध्ये म्हटलेला आहे, अटती यद भावा नन्हे काननम त्रुटीर युगायते त्वाम अपश्यताम त्रुटी युगायते. तुला न पाहणारा मला एक क्षण म्हणजे युगासारखा वाटतो. दुःखाचा काळ जाता जात नाही, त्याची आपल्याला अपेक्षा नाही, पण ते येते. वास्तविक एक बघा, आपल्याला अपेक्षा नसेल तर दुःखाने विचार करायला पाहिजे, यांना अपेक्षा नाही, यांच्याकडे जा कशाला. आणि आपण व्यवहारात देखील बघा बघतो, ज्याची अपेक्षा नसेल आपण तिकडे जाणं टाळतो. तिकडे जाणं आपण टाळतो. का परवाच्या लग्नाला तुम्ही आले नाही, हा म्हणतो काय म्हणून यायचं, काय भाषा वापरतात, काय म्हणून यायचं म्हणजे एका ताटात जेवणार आहे तुम्ही, आणि आता म्हणता काय म्हणून यायचं. हा म्हणतो एका ताटात जेवणारे होतो, पण ते मागच्या पंचवार्षिक भाषा. आता त्यांचं आमचं जमत ठीक आहे, नका जमे ना, आपण व्यवहार म्हणून लग्नाला यायला काय हरकत नाही. हा म्हणतो तुमचं म्हणणं बरोबर आहे, व्यवहार म्हणून नाही लग्नाला यायला पाहिजे, पण त्याने व्यवहार म्हणून मला पत्रिका तर द्यायला पाहिजे. हो विसरले असेल, काही वेळेला जवळच्या माणसाला पत्रिका द्यायचं राहून जात. विसरले असेल, विसरली कशी, माझ्या समोर दुसऱ्याला दिली, मला नाही. अहो तुमच्या समोर दुसऱ्याला दिली असेल, ती एकच पत्रिका नाव घेऊन आणलेली असेल, नाही अख्खा बंडल होता प्रेस करून त्याच्यातून काढून त्याला दिली, मला नाही. याचा अर्थ काय, आम्ही यावं ही इच्छा नाही, आमचं तरी काढले कशा करता येईल. म्हणजे दुसऱ्याची इच्छा नसेल तर तिकडे जाणं आपण टाळतो. आणि तुकोबराने त्याला मान्यता दिलेली आहे. तुकोबरा देखील म्हणतात, आपल्याला पाहिल्यानंतर ज्याला संकोच वाटत असेल तिकडे जाणं हे अनुचित आहे. संकोच
संकोच दर्शने तया ठाया जाणे अनुचित. दर्शने जया संकोच, आपल्याला पाहिल्यानंतर ज्याला संकोच वाटतो तया ठाया जाणे अनुचित, त्या ठिकाणी जाणे अनुचित, जाऊ नये. मग आपल्याला जर इच्छा नाही तर दुःखाने आपल्याला टाळायला पाहिजे ना, पण ते येतच. हे काय येत? काही वेळेला विचारी मनुष्य याचा विचार करतो, आपण जे अपेक्षा करतो सुखाची ते काय मिळत नाही, आणि जे दुःख नको आहे ते काय येत, असा विचार करत असताना काही उत्तर सापडत नाही. कधी कधी उत्तर सापडतं कीर्तनात आल्यानंतर, की का तर जे चांगलं करतात त्यांचं चांगलं होतं, वाईट करतात त्यांचं वाईट होतं, चांगल्याचं फळ चांगलं, वाईटाचं फळ वाईट, हे उत्तर ऐकायला मिळतं. पण हेही उत्तर पारमार्थिक जीवनाची वाटचाल करणाऱ्या मनुष्याला थोडं अपुरं वाटतं. अपुरं असं वाटतं, चांगलं करतात त्यांना चांगलं फळ मिळतं, वाईट करतात त्यांना वाईट फळ मिळतं, मला मान्य आहे. पण जे वाईट करतात त्यांना वाईट फळ मिळे ना का, ते वाईटच करताय. पण मी तर वाईट करत नाही ना, मी तर चांगलं करतोय, वारी करतोय, हरिपाठ करतोय, आई वडिलांची सेवा करतोय, सगळं चांगलं करतोय. मग माझ्या जन्मात दुःखाचे प्रसंग ना, असं पारमार्थिक जीवनाच्या मनुष्याच्या या दुःखाच्या प्रसंगामध्ये तो या व्यथेत असताना, चिंतेत असताना, मी तर वाईट करत नाही, मग मला वाईट हे भोगण्याची पाळी काय. अशा त्या पारमार्थिक मनुष्याच्या जीवनात काय दुःखाचे प्रसंग घडले का, त्यावेळेला काही नास्तिक दोन कावळे बिगर निमंत्रणाचे तिथं होत, आणि ते त्या पारमार्थिक मनुष्याच्या जीवनात जे दुःख क्षत आहे त्याच्यावर नेमकी टोच मारतात. म्हणतात का हो, तुम्ही तर फार देव कर, ही वारी ती वारी, हा सप्ताह तो सप्ताह, हे कीर्तन ते कीर्तन, सारखं तुमचा देव चालू आहे, सांगतात परमार्थ सारखं चालू आहे. मग तुमच्या जीवनात हे दुःखाचे प्रसंग का, तुम्हाला रोग का व्हावा, तुमचं धंदा दिवाळ का निघावं, तुमच्या घराला आग का लागावी, तुमचं असं का व्हावं, तुम्ही देवदेव करता ना, मग तुमच्या जीवनात हे दुःखाचे प्रसंग का. मग आम्ही नाही म्हणे, कधी आळंदीला जात नाही, पंढरी चुकून पाहत नाही, आमच्या गावात सप्ताह होतो पण त्याचं तोंड कोणीकडे असतं ते अजून आम्ही पाहिलं. पण आम्ही कशा मजेत आहोत, आम्हाला पडसं नाही का खोकला, आम्ही कशा मजेत, पण तुम्ही परमार्थ करून, तुम्ही देवदेव करून तुम्ही दुःखात का. याचा अर्थ एक लक्षात घ्या, या देवदेव करण्यावर काही अवलंबून नाही. याच्यावर जर काही अवलंबून असतं तर तुम्ही हे करूनही तुम्ही दुःखात का, आणि आम्ही हे काहीच न करताना आम्ही मजेत का. याचा अर्थ असा, या देवदेव करण्यावर काही अवलंबून नाही. कशा या महाराज लोकांच्या नादेला देवदेव करतात, सप्ताह करतात, पारायण करतात, भजन करतात, याच्यावर काय अवलंबून आहे. याच्यावर जर अवलंबून असतं तर हे करून तुम्ही दुःखात का, आणि आम्ही हे काहीच न करता आम्ही मजेत का. असं ते नास्तिक माणसं बोलल्यानंतर हाही पारमार्थिक दिलाकाचा जर असला ना, तो म्हणतो खरंच नाही तर का, आपण इतका देवदेव करावा, आपण इतका परमार्थ करावा, आपण अशी वारी निष्ठेने करावी, तरी आपल्या जीवनातले दुःख दुःख. आणि हे काही खातात, काही पितात, काही करतात, कसंही वागतात, तरी हे मजेत का. तर हे म्हणतात तसं तर नाही का, देवदेव करण्यावर काही अवलंबून नाही, कशाला आपण हे करायचं. असा तो पारमार्थिक दिलाकाचा विचार ज्यावेळेला येतो, कशा करता हे करायचं, हे सोडून द्यावं की काय, अशा विचाराकडे तो जो वळतो, अशा त्या पारमार्थिकाला
सदाचरणाने जीवन जगत असूनही दुःख भोगणाऱ्या अशा परमार्थ पथिकांना तुकोबाराय आजच्या अभंगातून दुःखाचं कारण समजावून सांगतात आणि परमार्थ पथार्थाला आढळून सांगायला सांगतात. भल्याग्रस्त तू सदाचरणाने जीवन जगत असतानाही तुझ्या जीवनात जो दुःखाचा भोग घडतो आहे हा कोणत्या कर्माचा तुझे नीट लक्षात. तू आता जे देवदेव करतो, आता जो परमार्थ करतो, आता जी वारी करतो, जी निष्ठेने तू चालतो आहे या कर्माचा हा वाईट भोग नाहीये. मग हा कसला आहे? तुकोबाराय म्हणतात तू पूर्वी करून ठेवलेल्या कर्माचा. आणि पूर्वी कसला केलेलं? पूर्वी करून ठेवलेले कर्म त्यांना म्हणतात संचित. त्या संचिताचा हा तुला भोग घडतो आहे. संचिताचा हो नक्की. अरे सांगू, संचिताशिवाय तो भोग घडतच नाही. सदाचरणाने जीवन जगत असणाऱ्या तुझ्या जीवनाचा दुःखाचा भोग घडून येतो आहे. याला कारण आहे संचित. संचित नक्की. अरे संचिताशिवाय तो भोग घडतच नाही. भोग तो न घडे संचिता वाचून. आपण सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणातून तुकोबाराय हे त्यांना मोलाचं मार्गदर्शन करून धीर देतात. दुःखाचे प्रसंग तुझ्या जीवनात जे येत आहेत हे तू चालू करतो त्या परमार्थाचं हे फल समजू नको. वाईट हा जो दुःखाचा भोग घडतो आहे हा तू पूर्वी करून ठेवलेल्या कर्माचा, ज्याला म्हणतात संचित, त्या संचिताचा हा भोग घडतो आहे. नक्की संचिताशिवाय घडतच नाही. भोग तो न घडे संचिता. संचिताशिवाय तो भोग प्राप्त होत नाही. तुकोबाराय निषेध मुखाने सांगतात. हे अतिशय महत्वाचे सांगतात. वक्ताचे विधान करत असतो त्या विधानाच्या दोन पद्धती असतात. एक विधिमुखाचं विधान आणि दुसरं निषेधमुखाचं विधान. दोन्हीचा अर्थ एकच असतो, अर्थात फरक नाही. पण विधिमुखाच्या विधानापेक्षा निषेधमुखाच्या विधानाला अधिक प्राधान्य. विधिमुखाच्या विधानामध्ये त्याला पर्याय दुसरा असू शकतो, त्याच्या संदिग्धता असू शकते. पण निषेधमुखाच्या विधानामध्ये पर्याय सगळे वजा आणि त्याच एकाची निश्चितता असते.
म्हणून विधिमुखाच्या विधानापेक्षा निषेधमुखाचं विधान अधिक महत्वाचं आहे. भोग संचिताने घडतो हे विधिमुखाचं विधान, आणि संचिताशिवाय भोग घडत नाही हे निषेधमुखाचं विधान. दोन्हीचा अर्थ काय एकच आहे, भोगाला कारण संचित. दोन्ही विधानाचा अर्थ एकच आहे. विधिमुखाचं विधान जे भोग हा संचिताने घडतो ते विधिमुखाचं विधान, आणि संचिताशिवाय भोग घडत नाही हे निषेधमुखाचं विधान. दोन्हीचा अर्थ एकच आहे की भोगाला कारण संचित. पण विधिमुखाच्या विधानापेक्षा निषेधमुखाच्या विधानाला प्राधान्य महत्व आहे. का? मी आपल्याला सांगितलं, विधिमुखाच्या विधानात पर्याय दुसरा येऊ शकतो, त्याच्यात संदिग्धता असू शकते. म्हटलं उदाहरण सांगतो म्हणजे झटकन लक्षात. माझं एक काम आहे, काय करावं? हा म्हणतो तुझं ते काम आहे ना, तू गणपतीला जा, ते तुझं काम करते, ते विधिमुखाचे विधान. हा म्हणतो गणपतरावचा माझा परिचय नाही, परिचय नाही कोण नाही, मग असं करा माधवरावकडे जा, ते तुमचं काम करते. आता गणपतराव गेला का, आता कोण आला? म्हणजे विधिमुखाच्या विधानात कोण आहे तर दुसरा. अहो तुम्ही माधवरावकडे जा म्हणता, पण माधवरावचा आमचा 36चा आकडा, ते काय आमचं काम करणार आहे असं. मग बळवंतरावकडे जा, ते काम करते. आता आला का तिसरा पुन्हा. म्हणजे विधिमुखाच्या विधानात तो नाही तर दुसरा, दुसरा नाही तर तिसरा, असे त्याला पर्याय वेगवेगळे असू शकतात, त्यात संदिग्धता असू शकते. पण निषेधमुखाच्या विधानामध्ये पर्याय सगळे वजा आणि त्याच एकाची निश्चितता. का मला अमुक काम आहे, काय करावं? तुम्ही सरांकडे जा, ते तुमचं काम करते. अहो सरांचा आमचा परिचय नाही, परिचय असो अजून नसो, सरांना परिचय लागत नाही. आपण तुम्ही डोक्यात काहीच आणू नका, सरांशिवाय हे काम होणार नाही, त्यांच्याशिवाय हे काम होणार नाही असं ज्या वेळेला सांगितलं जातं, याच्यातून काय अर्थ निष्पन्न? त्यांना सोडून कोणाकडे उपयोग होणार? काम होतं त्यांच्याकडेच, त्यांच्याशिवाय काम होणार नाही हे निषेधमुखाचं विधान. या विधानातून अन्य पर्याय सगळे वाजा आणि त्याच एकाची निश्चितता होते. तसं आजचं तुकोबऱ्यांचं जे विधान आहे हे निषेधमुखाचं विधान आहे. विधिमुखाचं विधान आहे तुकोबऱ्यांचं. भोगण्याचं फळ संचित भोग मिळते फळ संचिताचे. भोग आपल्या जीवनात घडून होते हे आपल्या संचिताचा पण आहे. पण आजच्या भागात जे विधान आहे संचिताशिवाय तो भोग घडत नाही. भोग तो न घडे संचिता. हे निषेधमुखाचं विधान याला अधिक प्राधान्य आहे. अन्य कोणी जबाबदार नाही. आपल्या भोगाला एकमेव जबाबदार संचित. संचिताशिवाय भोग नाही. तर संचित म्हणजे काय याचा विचार आपण करू. कर्माचे 3 प्रकार आहेत: क्रियमान, संचित आणि प्रारब्ध. क्रियमान म्हणजे वर्तमानकालीन क्रिया. प्रत्यक्ष घडत असलेलं कर्म हे वर्तमानकालीन त्याला म्हणायचं क्रियमान. तुम्ही आता ऐकत आहात, मी आता बोलतोय, हे आपलं क्रियमान कर्म चालू आहे. याला म्हणायचं वर्तमानकालीन क्रिया, त्याला म्हणायचं क्रियमान. करून ठेवलेला साठा त्याला म्हणायचं संचित. संचित शब्दामध्ये सम हा उपसर्गांची चिन्ह हा धातू आहे. चांगल्या प्रकारे गोळा करून ठेवलेलं त्याला म्हणायचं संचित.
आणि तिसरा कर्म आहे प्रारब्ध. प्रारब्ध शब्दात प्र आणि आ हे दोन उपसर्ग आहेत आणि रभ हा धातू आहे. रभच रब्ध बनत. चांगल्या प्रकारे भोगायला ज्याचा आरंभ झालेला आहे त्याला म्हणायचं प्रारब्ध. असे कर्माचे 3 प्रकार. त्यापैकी भोग जो आपल्या जीवनात घडतो हा कोणत्या कर्माचा? तर तो क्रियामानाचा नाही, तो संचिताचा आहे. वर्तमानकालीन कर्माचा लगेच वर्तमान काळात भोग घडत नाही. भोग जो घडतो तो संचिताचा घडतो. वर्तमान काल केलेलं जे कर्म आहे त्या कर्माचा जर लगेच भोग घडला असता तर सुखदुःखाचा व्यभिचार झाला नसता. सुखदुःखाचा व्यभिचार म्हणजे चांगलं करणाऱ्या माणसाला चांगलंच फल मिळालं असतं आणि वाईट कर्म करणाऱ्याला वाईटच फल मिळालं असतं. लगेच वर्तमानकालीन जे कर्म आहे त्या कर्माचा जर लगेच भोग घडत असता तर वाईट करणाऱ्याला लगेच वाईट फल मिळालं असतं. कोणाचा खिसा कापायला गेलेले असेल लगेच बोट कापली गेली असते. वर्तमान कालीन क्रिया जे आहे त्याचा लगेच भोग नसतो. वर्तमानकालीन जी क्रिया आपली आहे ते केलेलं कर्म आपल्या संचितात जमेला जात असत. जर वर्तमानकालीन कर्माचा लगेच फलभोग घडला असता तर चांगलं करणाऱ्याला नेहमी चांगलंच फल मिळत राहिलं असतं, वाईट करणाऱ्याला नेहमी वाईटच फल मिळत राहिलं. पण असं आपल्याला व्यवहारात दिसून येत नाही. चांगली कर्म करणाऱ्यालाही वाईट फल भोगायला मिळताना दिसतात आणि काही वाईट वागणाऱ्याच्याही जीवनात चांगलं फल भोगताना ते दिसतात. म्हणजे याचा अर्थ वाईट करणाऱ्याचं फल वाईट करण्याचं फल चांगलं असतं का? नाही. आणि चांगलं करतो त्याचं फल वाईट असतं का? नाही. पण वाईट करूनही चांगलं भोगताना दिसतात आणि चांगलं करूनही वाईट भोगताना दिसतात. याचा अर्थ तसा वर्तमानकालीन कर्माचा वर्तमान काळात लगेच भोग प्राप्त होत नसतो. तर आपण जे कर्म करतो ते केलेलं कर्म हे आपल्या संचितात जमेला जात. चेक खात्यात पहिला जमा होतो. तुम्ही जे कर्म करता ते कर्म तुमच्या संचितात लगेच जमेला जात. चांगलं केलं की वाईट केलं जे तुम्ही केलं असेल ते आपल्या संचितात जमेला जातं आणि संचितात जे जमेला गेलेलं आहे त्यापैकी जे भोग द्यायला येत त्याला म्हणतात प्रारब्ध. संचितातून भोगण्याकरता काढलेला हिस्सा त्याचं नाव प्रारब्ध. तर तो भोग संचितातून आपल्याला प्राप्त होत असतो. आपण बहुसंख्य शेतकरी आहात. मी सांगलेला दृष्टांत आपल्या लक्षात येईल. आपण शेतात जी पेरणी करतो त्या पेरणीला म्हणायचं क्रियमान कर्म. नंतर जी सोंगणी करतो काढणी करतो वेटाणी करतो काही इकडे भाषा काय काढणी करतो आणि काढल्यानंतर जे मळणी करून जे धान्य तयार होतं ते आपण बळदात पोत्यात पेवत साठवून ठेवतो. जे साठवून ठेवतो त्याला म्हणायचं संचित. पेरतो त्याला म्हणायचं क्रियमान. साठवून ठेवतो त्याला म्हणायचं संचित. आणि त्याच्यातून 2 पायड्या काढून जे गिरणीत दळायला पाठवले त्याला म्हणायचं प्रारब्ध. ते क्रियामान
झाले ते नामोबराने 13व्या अध्यायामध्ये जीवाला दुःख भोगण्याची पाळी कधी येते आणि सुख भोगण्याची पाळी कधी येते सांगितलं. मग विधीची वाफ चुकवी, अन्यायाचे बी वाफवी, कुकर्माचा करवी राब जरी, तरी तयाची सारखे असंभळ पाप पिके, मग जन्म कोटी दुःखे भोगीची. मग जे दुःखे भोगी, मग म्हणजे त्यानंतर म्हणजे पाप पिके. मग पाप पिकल्यानंतर जीवाला दुःख भोगण्याची पाळी येते. आणि पाप कधी पिकतं ते पहिल्या उंचायलं. विधीची वाफ चुकली, अन्यायाचे बी वाफवी, कुकर्माचा करवी राब. विधीचा आचरण का सुटणं, कुकर्मामध्ये रतिका निर्माण झाली की आपल्या हातून वाईट घडतं. आणि ते वाईट घडलं की त्याच्यावर पाप म्हणून शेरा पडतो आणि ते आपल्याला दुःख द्यायला येतं. म्हणजे दुःख येतं हे आपण पूर्वी करून ठेवलेल्या पापामुळे, आणि सुख मिळतं हे पूर्वी करून ठेवलेल्या पुण्यामुळे. म्हणजे हा जो भोग आहे आपल्याच पूर्वी करून ठेवलेल्या कर्माचा आहे. पाप हे दुःखच देणार, पुण्य हे सुख देणार. पुण्याचं फळ कधी दुःख नाही आणि पापाचं फळ हे आपल्या संचिताचं पूर्वी करून ठेवलेल्या कर्माचं फळ आहे. म्हणजे दुःख येतं हे पापामुळे, सुख मिळतंय पुण्यामुळे. याच्यात बदल कधीच होत नाही, कधीच होत नाही. मी फळ शब्दावरून तुमच्या लक्षात एक आणून देतो. फळ शब्दावरून तुकोबारायन काय म्हणजे भोग येते फळ संचिता. एक विचारतो आपल्याला, फळ कशाला येतं? झाडाच्या प्रक्रियेतला अंतिम टोक आहे फळ. झाडाची सुरुवात कुठून आहे? बीजापासून. आपण बीज लावतो, त्याला अंकुर फुटतात, फांद्या फुटतात, उपफांद्या फुटतात, तो वृक्ष मोठा मोठा होत जातो. तो परिपक्व दशेला आला की त्याला फुल लागतं, त्यानंतर त्याला फळ येतं. फळानंतर पुढे काय? पुढे काहीच नाही. वृक्षाची प्रक्रिया सांगतो. फळ येणे अंतिम टोक आहे. आता माझा धार्मिक प्रश्न लक्षात घ्या. कोणत्या झाडाला कोणतं फळ यावं हे तुमच्या इच्छेवर आहे का? आपल्या इच्छेवर नाही. मग ते कशावर आहे? त्याच्या बीजावर. तुम्ही बीज कोणतं लावलंय त्याच्यावर फळ अवलंबून आहे, तुमच्या इच्छेवर नाही. एकाने करडे पेरल्या आणि तो म्हणाला माझी अशी इच्छा आहे, याला बासमती तांदूळ येतील का? तुकोबारांच्या दृष्टांत सांगतो. एकाने डोरली नावाची वांग्याची जात लावली. डोरली नावाची एक वांग्याची जात आहे, ती लांबडी असते. केळी जसे लांब तसं ते वांग लांब असतं. एकाला केळी फार आवडणार, पण त्याच्याकडे बारमाही पाणी नव्हतं. केळीला बारमाही पाणी नव्हतं. आता काय करावं? केळीच आवडतात. तो फिरत गेल्याकडे हे वांग पाहिलं ते केळी सारखंच लांब. आणि काय हे वांग म्हणे हे फळ किती दिवसात आलं? म्हणे 2 महिन्यात 2 महिन्यात आलेले. म्हणे केळी तरी लांबड्या, हे तरी लांबड, आपण हे जात लावू. 2.5 महिन्यात जर होतंय, 2 महिन्यात जर होतंय. त्याने डोरली ही वांग्याची जात लावली. पण तो का म्हणला माझी अशी इच्छा याला केळी आहे, म्हणून त्याने ती जात लावली. तो का म्हणाला माझी अशी इच्छा आहे याला केळी हवेत म्हणून मी याला पाणी घालतोय. माझी अशी इच्छा आहे याला केळी हवेत म्हणून मी खत घालतोय. माझी अशी इच्छा आहे याला केळी हवेत म्हणून मी फवारणी करतोय. तू सगळं जरी तसं करत असला, केळी यावी म्हणून करत जरी असला तरी त्याला केळी येतील का? माझी इच्छा आहे ना. अरे तुझ्या इच्छेवर नाही, तू बीज कोणतं लावलंय त्याच्यावर त्याचं फळ अवलंबून आहे, तुझ्या इच्छेवर नाही. बीज पेरोनिया बीज पेरोनिया तेच घ्यावे फळ. डोरली सखेळ कैचे लागे तुकोबारा म्हणतात. डोरली तू वांग्याची जात लावली, तू म्हणतो माझी इच्छा याला केली. कशी येते बाबा? तू जर डोरली वांग्याची जात लावली त्याला ते वांग्याची येणार.
म्हणजे फळ हे त्याच्या बीजावर अवलंबून आहे, तुमच्या इच्छेवर नाही. तसं सुख दुःख ही फळ आहेत, भोगणे ते फळ आहे. म्हणून ते तुमच्या इच्छेवर नाही. तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला सुख मिळणार नाही आणि तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला दुःख मिळणार. ते मिळणार कशाने? तुम्ही केलेल्या पाप. तुम्ही काय केलंय त्याच्यावर त्याचं फळ अवलंबून आहे, तुमच्या इच्छेवर नाही. म्हणून पाप तुम्हाला ज्या वेळेला भोग द्यायला त्यावेळेला दुःखच मिळणार आणि पुण्य ज्या वेळेला भोग द्यायला त्यावेळेला तुम्हाला सुखच मिळणार. म्हणून आता लक्षात घ्या, मला महत्वाचं पुढे सांगायचंय. समाधान का मानायचं मला सांगायचं. आता कोणी म्हणेल पापामुळे जर दुःख येते ना तर आम्ही ते घालू. म्हणजे कसं काय घालणार? चुकवू आम्ही. कसं काय चुकवणार? आमच्या वरपर्यंत संबंध आम्ही वरून दबाव आणि हे चुकवू. दुःख आम्ही चुकवू, वरून दबाव वरपर्यंत संबंध. तुमच्या वरपर्यंत म्हणजे कुठपर्यंत संबंध? मुख्यमंत्री, पंतप्रधान. मी सांगू तुम्हाला, मुख्यमंत्री तुमचा भोग चुकू शकत नाही, पंतप्रधान तुमचा भोग चुकू शकत नाही. तुम्हाला का नाही चुकवणार? का नाही चुकवणार सांगतो. त्यांना त्यांचा चुकवता आला नाही. आपला काय चुकवणार? पंतप्रधानाला त्यांचा स्वतःचा भोग चुकवता आला नाही, आपला काय चुकवणार? मी आपल्याला विचारतो, आपल्या देशात घडलेल्या 2 दुर्दैवी घटना आहेत. आपल्या देशातले 2 पंतप्रधान मारले गेले. पहिल्या विश्वनेत्या इंदिराजी त्या मारल्या गेल्या. दुसरे राजीव गांधी हे मारले गेले. मला सांगा, इंदिराबाईला कोणी मारले हो? अंगरक्षक. बरं, अंगरक्षक मारण्याकरता असतात का? अंगरक्षक कशा करतात? ते शब्दातूनच अर्थ निघतोय. अंगरक्षक, अंगाचं रक्षण करणारा तो अंगरक्षक, बॉडीगार्ड, अंगाचं रक्षण करणार. बरं, अंगरक्षक त्यांचेच होते का दुसऱ्याचे? त्यांच्याच अंगरक्षकाने त्यांना मारावं. त्याचा अर्थ त्यांचा भोग त्यांना चुकला नाही, आपला काय चुकवलं? त्यांच्याच अंगरक्षकाने त्यांना मारावं. दुसरे राजीव गांधीची हत्या झाली. ही कोणी केली? हार घालायला आलेली. त्याच्यातूनच बॉम्ब स्फोट घडला आणि त्यात राजीव गांधीचा मृत्यू झाला. हार घालायला येणार आपला शत्रू असतो. हार घालायला आलेल्याकडूनच हा घडला की नाही प्रकार. त्यावेळेला काय काय राजकारणी काय काय महाराज तो काय हार घालून आपले काय होईल का? काही त्यांना त्यांचा भोग चुकला नाही, आपला काय चुकवणार? आता याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगतो, याच्यापेक्षा तुम्ही वर गेला म्हणजे पुढे देवाधिकांपर्यंत जरी गेला तरी देवाधिकाही तुमचा कर्मभोग चुकू शकत नाही. का? त्यांना देखील चुकवता आला नाही. या कर्मभूमीत आल्यावर त्या देवाने आपल्या कर्माचा भोग भोगावा लागलेला आहे. ज्ञानोबांचा एक प्रसिद्ध अभंग आहे. त्या अभंगात ज्ञानोबांनी सगळी मोठ्यांची दिवाळी जाहीर केली. परियसी गव्हावा सादर, कर्मे निर्वंश झाले सगळं, भिल्ले विल्लेले शारंधर, झाला पुरंदर सहस्रनयन, कर्मे मनमथ झाला सिरवाख, कर्मे चंद्रासी घडला दोष, कर्मे भारवाती कुर्मशेष, कर्मे खरबुकरंगा ब्रह्मादिका, कर्मे वासुकेलन केदिवता, कर्मे हनुमंतावदरी कासोटा, कर्मे शुकदेव गर्भी कष्टा पाताळाला तारपळी गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रामलक्ष्मण पावला वियोग घडला सीता, दशरथ हे राम करत मरण पावलं लागत. भगवान प्रभू रामचंद्र, मला सांगा, त्यांचा राज्याभिषेक ठरला होता का वनवास ठरला होता? राज्याभिषेक ठरला होता. मग त्यावेळेला झाला का? जो पाय राजसिंहासनावर चढायचा तोच पाय वनाच्या रस्त्याला लागला. ठरलेला राज्याभिषेक. बरं, मुहूर्त पाहिला होता? पाहिला होता. मुहूर्त काढणारा कोणी साधा भरगुंजा ब्राह्मण होता का कोणी?
नाही, साक्षात कुलगुरु वशिष्ठ मुनी त्यांनी मुहूर्त काढला राज्याभिषेकाचा, पण ते तरी राज्याभिषेक झाला नाही. कर्मापुढे शुभग्रह का किम कुर्वन्ति शुभाग्रहाः वशिष्ठ दत्त लग्नश्च राम किम भ्रमते वनम. वशिष्ठाने मुहूर्त काढू नये, रामाला का मनाला ग्राम झाले? कर्मकांड. म्हणून प्रभू रामचंद्राला वनवासाला जावं. बरं, वनात गेल्यानंतर तरी समाधान का? तिथे नाशिकला पंचवटीला पर्णकुटी बांधून राहिले. तिथं एक ते कुत्र आलं लंकेच. माझी भाषा नाही, तुकोबारांची भाषा. ते कोणी सुनाट घेऊन आले सुनेरो. तुकोबारांनी म्हटलं सुनाट पाहिलं हे कुत्र घेऊन आले सीता. तुकोबारांनी कुत्र म्हटले. काय म्हटलं असं कोणाच टपून मला असं वाटतं कुत्र्याचा स्वभाव असा असतो, कोणी नाही घरात केलं बातम्याला तसा हा आराम कोणी नाही. पण सीता मातेला घेऊन गेला आणि दुसरं दर थका नको, त्याचा विपर्यास करू नका. तो आला कोणत्या वेशात? भगव्या वेशात. आणि भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा. म्हणून सुने विठ्ठल वियोग घडला सीता देवी. इथे राहिले रावण आला साधूच्या वेशातून सीतेला घेऊन गेला. वियोग घडला सीता देवी. एकदा वियोग ना, दोनदा वियोग घडला यांच्या जीवनात. हा पहिला वियोग रावण घेऊन गेला. पुन्हा दुसऱ्यांदा वियोग घडला. लंकेवर जय प्राप्त करून आले, राज्याभिषेक झाला, रामप्रभूंचं राज्य सुरू झालं, आनंदात चाललेलं राज्य झाले. रामराज्य काय होणे नसेल. पण त्यानंतर एक धोबी उठला आणि तो म्हणाला मी काय तो राम आहे का? 6 महिने दुसऱ्याच्या घरी राहिलेली बायको घरात घ्यायला. हे धोबी बोलतोय. प्रभूंच्या कानावर गुप्तचर खात्यातर्फे ही घटना गेली की आपल्या बाबतीत आपल्या प्रजेत नाही धोबी असं म्हणतो आहे मी काय तो राम आहे का? 6 महिने दुसऱ्याच्या घरी राहिलेली बायको. राम प्रभूंना माहित होत पुढे असे सुपीक मेंदूचे लोक जन्माला येतात, ते आपल्या चरित्रावर शंका घेतील. म्हणून रामप्रभूंनी विभीषण सीतेला घेऊन आल्यानंतर लगेच स्वीकारलं नव्हतं. रामप्रभूंनी पहिली अग्नि परीक्षा केली सीतेची आणि अग्नि परीक्षेतून सीता निष्कलंक आहे हे सिद्ध झाल्यावरच रामप्रभू सीतेला घेऊन आले. पण तरी हे दोघे पूर्वी एक होता, आता फार झाले. तिथे प्रभूंच्या चरित्रावर शंका अजूनही. लगेच रामप्रभूने लक्ष्मणाला सांगितलं लक्ष्मणा अरे रथ सोड आणि या सीतेला अरण्यात नेऊन सोड. गरोदर अवस्थेत असताना सीतेला लक्ष्मणाने अरण्यात वाल्मिक ऋषीच्या आश्रमात नेऊन सोडलं आणि तिथे नंतर लवानी कुश जन्माला आलेले आहे. हा दुसऱ्यांदा वियोग. तो पहिला वियोग, हा दुसरा वियोग. याला काय कारणीभूत? कर्म कारणीभूत. तर रामाचं कोणतं कर्म आणि सीतेचं कोणतं कर्म? त्याच्यावर मोठ्या कथा आहे. योग वशिष्ठात आहे, शिवपुराणात आहे, पद्मपुराणात आहे. त्याला 1-1.5 तास जाईल, मी आपल्याला ते सांगत. वियोग राम बोलत देवाला इथे भूतलावर आल्यावर आपलं कर्म भोगावं लागलं. वियोग हडला, वनवास भोगावा लागला. देवाधिकांना जर चुकत नाही तर तुम्हाला चुकलं नाही का? अदृष्टाधीन शरीर तेथ आधी आहे हरिहर अन्यथा न करावे अनुमात्र वेदशास्त्र संभाळ. देवाधिकांना चुकलं नाही, आपल्याला चुकणार आहे का? एका नदीला पूर आला, इतका महापूर आला की उंट तिकडून येत होते. त्या उंटाच्या मदारीवरून पाणी चाललं होतं. मदारी म्हणजे उंच होता, त्याच्यावरून पाणी चाललं होतं. तो तिकडून येत होता. इकडे एक शेतकऱ्याने शेळ्या चारायला आणले होते. त्या शेळ्या आता पलीकडे जायच्या होत्या. त्यापैकी एक शेळी विचार करू लागली आपण तसं आंबा जोडीला शिरण्यापेक्षा तो तिकडून कोण येते त्याला विचारू किती पाणी, मग आपण शिरू. त्या उंटाच्या मदारीवरून पाणी चालले, त्या उंच उंटावरून तो तिकडे आल्यावर ही शेळी गेली त्या उंटाला. उंट बाबा
तुम्ही तिकडून इकडे आलात, मला आता तिकडे जायचंय, किती पाणी आहे, माझी आळपणी भिजतील का? तुमच्याकडे आळपणी शब्द नाही. आळपणी कशामुळे माहितीये, शेळी ती प्रसूत झाली, तिचं लहान पात्र, तर रानात चारायला नेताना त्या रानात त्या बकराने स्तनपान करू नये म्हणून तो शेतकरी एक चिंडी घेत असतो, त्याला शेण लावत असतो, त्या स्तनाला लागून मिळत असतो. म्हणजे त्या रानात ते बकरू पित नाही, ते शेळी तर स्तनपान करीत नाही, दूध, त्याला म्हणतात आळपण. आमच्या काय म्हणतात त्याला, आळपणीच म्हणतात. तर ती शेळी त्या उंटाला काय म्हणाले, उंटा दादा किती पाणी आहे, माझी आळपणी भिजतील का? अगं त्याच्या मदारीवरून पाणी चालत, तुझी आळपणी जायची. तसं अवतारातील देवाला कर्मभोग चुकत नाही, तिथे आपल्याला चुकणार. म्हणून तुकोबरा म्हणतात, तो भोग भोगावा लागणारच, तो चुकत नाही, कोणी चुकवू शकत नाही, मग भोगावाच लागणार आहे. तर रडत भोगण्यापेक्षा करावे ते मनी तुकोबरा म्हणतात, चुकणार नाही, चुकवता येत नाही, कोणाला चुकवता आला नाही, मग भोगावाच लागणार आहे. तर रडत भोगण्यापेक्षा करावे ते मनी समाधान. समाधान का मानायचं याची एक कक्ष सांगितली मी आपल्याला, एक बाजू सांगितली. आता दुसरी अतिशय महत्वाची आणखी बाजू सांगतो. समाधान का मानायचं तुकोबरा सांगतात. भोग येऊ द्या कोणताही, जो संचितानुसार भोग आला असेल तो येऊ द्या, त्याच्यात समाधान माना, करावे ते म्हणजे समाधान. समाधान का मानायचं याची दुसरी बाजू सांगतो आपल्याला. मी आता आपल्याला सांगितलं, दुःख येते कशामुळे येते, पापामुळे, आणि सुख येते कशामुळे, पुण्यामुळे. पुण्याचं फळ कधी दुःख नाही, पापाचं फळ कधी सुख नाही. आणि हे सगळ्यांना माहिती आहे, दुःख येते पापामुळे, सुखी मिळते पुण्यामुळे. पण दुर्दैवाच आहे, माणसं पुण्य करत नाही तर पाप सोडत नाही. म्हणून अपेक्षेप्रमाणे सुख मिळत नाही, दुःख मिटत नाही. सर्वांना माहित आहे दुःख येते पापामुळे आणि सुख मिळते पुण्यामुळे. सर्वांना माहिती आहे, जे कीर्तन ऐकत नाही त्यांना नाही माहिती की दुःख येते पापामुळे. नाही हो, कोणी म्हणलं आम्ही आज ऐकलं कीर्तनात, नाही, तुम्हाला सगळ्यांना पूर्वीपासून माहिती आहे. कसं नाही, मी पटवून देतो तुम्हाला, हो म्हणाय, सगळ्यांना माहिती आहे पूर्वीपासून की दुःख येते पापामुळे, सुख येते पुण्यामुळे. तुम्ही बघा, जीवनात काही दुःखाचे प्रसंग आले, काही घडलं की आपल्या नातेवाईकांना, लोकांना, सगळ्यांना कळलं जातं त्यांचं असं असं. मग झाल्यानंतर माणसाला कळलं, माणसं भेटायला येतात. भेटायला आले का, भेटायला आलेली माणसं नातेवाईक काय म्हणतात, का हो असं आमच्या कानावर आलं, हे खरं आहे का? तो म्हणतात खरं घडलं, तसं झालं का, असं कसं काय झालं? तो म्हणतो झालं तर खरं. मग त्याला काही कारण असेल ना. हा म्हणतो कारण तर काहीच नाही. कारण काय नाही, असं कसं करायचं, काहीतरी कारण असल्याशिवाय कसं काय? हा म्हणतो नाही ना, काही कारण नाही. तुम्हाला माहिती आपला स्वभाव कोणाच्या आद्यात नाही, कोणा देत नाही. पण बघा हे कसं घडलं, मग कसं, त्याला काहीतरी कारण असेल. म्हणतो कारण काहीच नाही, असं कसं काय काहीतरी कारण तरी. तो म्हणतो काहीतरी आपलं पूर्वजन्मीचं पाप असं म्हणतो. शेवटी ज्या वेळेला काहीच कारण सापडत नाही त्यावेळेला तो काय भाषा वापरतो, काहीतरी आपलं पूर्वजन्मीचं पाप ते बोल द्यायला आले ते म्हणायचं. नाहीतर काय, नाहीतर तसं काहीच कारण नाही, त्याचं आपलं काहीच नाही. पण हे कसं काय आपल्यावर आलं, काहीतरी पूर्वजन्मीचं पाप म्हणून. म्हणजे आता जे दुःख भोगायला आले हे माझ्या पूर्वजन्मीच्या पापामुळे आलंय, हे त्याला माहित आहे की नाही. म्हणजे दुःख येतं पापामुळे माहिती आहे, आणि सुख मिळतं पुण्याने हेही माहिती आहे. तुम्ही बघा, काय चांगले प्रसंग जीवनात घडले का हा म्हणतो काहीतरी पुण्य आहे कामाला, काहीतरी पुण्य होती म्हणून तुमचे पाय आमच्या घराला नाही, काहीतरी पुण्य होती म्हणून जगलो, काय तर 4दा एसटी पलटी होऊन 2000 फूट खोल दरीत जाऊन कोणी मग काहीतरी पुण्य होती म्हणून. म्हणजे चांगलं काय घडलं का, पुण्य म्हणतो की. तुम्ही बघा, अनेक अंगाने आपल्या घरात पैसा का आला,
संचित झाला का माणूस कुठेतरी तो गुंतवतो. मोटरसायकल घे, जीप घे, ट्रॅक्टर घे, काहीतरी घेतो गुंतवतो. आणि बघा, जीप घेतल्यानंतर ट्रॅक्टर घेतल्यानंतर माणसं त्याच्यावर काहीतरी लिहितात. जीपवर ट्रॅक्टर लिहितात. काय लिहितात? आई वडिलांची पुण्याई, दादांची पुण्याई, बाबांची, असंच लिहितात ना. असं एखाद्या जीपवर तुमच्या कधी वाचण्यात आलं का बाबांचं पाप म्हणून आमच्या घरी जीप, ही जी जीप आहे आमच्या बाबांचं पाप आहे. कुठंच नाही सापडणार तुम्हाला, कुठे हे सापडणार बाबांची पुण्य आहे, दादांची पुण्य आहे, काकांची पुण्य आहे. याचा अर्थ काय? चांगलं जे घडते ते पुण्य आहे म्हणून माहिती की नाही, म्हणूनच लिहितात. म्हणजे चांगलं काय घडते ते पुण्यामुळे, वाईट घडते ते पापामुळे हे आपल्याला माहित आहे. तरी माणसं पुण्य करत नाही आणि पाप सोडत नाही, म्हणून सुख मिळत नाही, दुःख मिटत नाही. पुण्यस्य फलमिच्छन्ति पुण्यम नेच्छन्ति मानवाः न पाप फलमिच्छन्ति पापम कुर्वन्ति यतः. पुण्याच्या फलाची इच्छा करतात पण पुण्य करण्याची कुणी इच्छा करत नाही. पापाचं फल दुःख त्याची इच्छा कुणी करत नाही, पण ते दुःख ज्या पापामुळे येतं ते केल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून अपेक्षेप्रमाणे सुख मिळत नाही आणि दुःख. आता मार्मिक सांगतो, महत्वाचं करावे ते म्हणजे समाधान जे तुकोबारांनी सांगितले याची दुसरी कक्षा मी आपल्याला समजून घेतो. सुख हे कशाचं फळ सांगितलं मी? पुण्याचं. दुःख कशाचं फळ सांगितलं? आता बारकाईने लक्षात घ्या. हे संचितात आपलं पुण्य पाप जमा येतो स्टॉक. त्यातून पुण्य ज्या वेळेला भाऊ द्यायला येतं त्यावेळेला सुख मिळतं आणि पाप ज्या वेळेला भाऊ द्यायला येतं त्यावेळेला दुःख. आता बारकाईने लक्षात घ्या. सुख भोगायला येण्यात आपल्या स्टॉक मधलं पुण्य खर्ची पडते. स्टॉक मधलं पुण्य संपतंय, पुण्य निघतंय, त्यावेळेला आपल्याला सुख मिळतं. म्हणजे सुख उपभोगायला येण्यात आपल्या स्टॉक मधलं पुण्य संपतंय आणि दुःख उपभोगायला येण्यात आपल्या स्टॉक मधलं पाप संपतंय. पाप त्याच्यातून निघतं त्यावेळेला ते दुःख आपल्याला देतं. म्हणजे दुःख कशामुळे? ते पापामुळे. सुख कशामुळे? पुण्याने. आलं लक्षात? म्हणजे सुख उपभोगायला येण्यात आपल्या स्टॉक मधलं पुण्य खर्ची पडते आणि दुःख उपभोगायला येण्यात आपल्या स्टॉक मधलं पाप खर्ची पडते. आता बालकाने सांगितलं मला, आपल्या जीवनातलं पुण्य संपव का पाप संपव? पाप संपव. आणि पाप संपव असं जर वागतंय तर पाप कधी संपेल? दुःख देईल ते. दुःख देईल तेव्हाच पाप संपेल. म्हणून जितके दुःख तेव्हा सांग आपल्या जीवनात येतील तेवढे चांगले समजावे की आपलं पाप कटत चाललंय. गणावे ते म्हणे संचितानुसार घडतो. मग काय करावं तुकोबारांचं? काय करायचं नाही. करावे ते मनी समाधान. मनात ते समाधान करावं. का समाधान मानावं याच्या दोन कक्षाने आपल्या लक्षात आणून दिल्या. तुकोबारा म्हणतात कसलाही भोग प्राप्त झाला तर समाधान माना, खेळ मानायचा नाही. आणि काय करायचं? अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगताय.
दुसऱ्या चरणात समजावून देतात. म्हणून खेळ मानायचा नाही. म्हणून म्हणजे का संचिताशिवाय भोग घडत नाही. म्हणून खेळ मानायचा नाही. भोगाला कारण आता संचित जसं असेल तसं भोग द्यायला आले समाधान. खेळ मानायचा नाही. पण तुकोबारा खेळ मानायचा नाही म्हणता, पण ते मनात येतच ना, डोळ्यापुढे दिसतच ना. तुकोबारा म्हणतात मनात येत ना, तर त्या मनालाच काम लाव. काय काम लावायचं? वेळोवेळा गोविंदाचं स्मरण करायला. म्हणावा गोविंद वेळोवेळा गोविंदाचं भजन करायला. मन तिकडं गुंतलं का खेळ होणार. मनात आलं की खेळ निर्माण होत राहतो. त्याच मनाला अवलंबन काय दिलं? नाव चिंतनाकडे का त्याला लावलं, हा खेळ करण्याची पाळी येणार नाही. काही हो, खेळ मानायचा नाही, समाधान मानायचं. पण माणसं समाधान ठेवत माणसं खेळ करत राहतात. काय काय म्हातारी माणसं तर मरणाच्या पुढची काळजी. मी नाही सांगत, ज्ञानोबा म्हणतात जिने या ही परवती वाहती चिंता, मरणाच्या पुढची चिंता वाहते. तुकोबारा म्हणतात कसलाच चिंता व्हायची नाही, खेळ करायचा नाही, समाधान मानायचं. काही हो, जे होईल त्या समाधान मानायला शिकावं. काही दिवाळा जरी निघालं, निघणे कोणाच, पण निघालच तर समाधान मानायला शिका. तुकोबारांनी मानलंय की दिवाळा निघाल्यानंतर तुकोबारांनी काय भाषा वापरली? बरे झाले दिवा निघाले, आहे की नाही? समाधान. बायको जरी मिळली, मरू नये कोण, पण समजा मिळलीच तर समाधान मानायला शिका. बाईला मेली मुक्त झाली, देवे माया सोडली. गोर मेले बरे झाले, देवे माये सोडली. समाधान मानायला शिका. जे होईल त्यात समाधान माना. तुका म्हणे कोठे घडे जे होते ते आपल्या प्रारब्धानुसार, संचितानुसार. म्हणून जे घडेल त्यात समाधान मानायला शिका. खेद मानायचा नको. खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा खेद करायचा नाही. वेळोवेळा भगवंताचं स्मरण करायचं, चिंतन करायचं. म्हणावा गोविंदू वेळोवेळा. पण काही माणसं समाधान मानत नाही, चिंता करत बसतात, खेद करत बसतात. एवढंच नाही, काही काही माणसं अधिक अतिक्रमण करतात. पुढच्या विचाराचं नको ते प्रदूषण पसरवतात. नको ते म्हणजे आपल्या दुःखाला, आपल्या भोगाला जबाबदार कोणीतरी दुसऱ्याला मानतात. याच्यामुळे असं झालं, त्याच्यामुळे अहो आम्ही गेलो, मिळून गेलो दोघे, पण ब्राह्मणाकडे कोणती तिथी धरायची लग्नाची, इतकं झालं बोलणं. कोणतं कार्यालय पाहायचं, कोणती तिथी धरायची, इतकं आमचं बोलणं झालं. ब्राह्मणापर्यंत गेलो, पण तिथे ब्राह्मण नाही. ते म्हटले ते रात्री उशिरा येणार, तुम्ही उद्या या. इथपर्यंत काल झालं. आणि आज सकाळी निरोप येतोय, आम्हाला करायचं नाही, तुमचं तुम्ही बघा. तिथपर्यंत गेलो, आज म्हणतात तुमचं तुम्ही बघा. हे कसं काय? हा म्हणतो बरोबर आहे. आपण इकडे निघालो आणि तो माधू तिथे गेला, आणि त्याने काहीतरी कांडी पिळली, त्याने काहीतरी सांगितलं, त्यामुळे त्यांचा निरोप असा. हा हा मूर्ख याने कारस्थान केलं. त्या भोगाच्या बाबतीत कोणाला तरी जबाबदार समजतात. याच्यामुळे त्याच्यामुळे तुकोबारा म्हणतात याच्यावर रुसू नका, त्याच्यावर रुसू नका. का? तुमच्या भोगाला जबाबदार ते दोन्ही नाही.
तुमच्या भोगाला जबाबदार तुमचं संचित आहे. तुम्हाला रुसायचंय तर तुमच्या संचितावरच रुसा, दुसऱ्यावर रुसू नका. हे अभंगाच्या 3ऱ्या चरणात आणि काढून सारण लगे बाऊ.